संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या माळोदवाडी परिसरात गावच्या रस्त्यावर काटे टाकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलांना मारहाण झाल्याची घटना 20 जुलै रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगल सुनील दुधवडे या आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या माळोदवाडी येथे कुटुंबासोबत राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या शेतातून वस्तीवरील लोकांना गावात जाण्या येण्यासाठीचा रस्ता आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या रस्त्यावर शेजारील शेतकरी भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे यांनी काटे टाकल्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांच्यात वाद झाला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार संतप्त झालेल्या भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे यांनी लाकडी दांड्याने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारहाण केली. रखमाबाई रावसाहेब दुधवडे यांनी उजव्या मांडीवर तर बारकाबाई भाऊसाहेब दुधवडे यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने डाव्या खांद्यावर मारहाण केली. तसेच सुशीला शांताराम दुधवडे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावरही दांड्याने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सोनाली बाळू आगविले यांनाही रखमाबाई व बारकाबाई यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली, तर पुष्पाबाई भाऊसाहेब दुधवडे यांनी लाथाबुक्के मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच चौघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. मंगल सुनील दुधवडे, मी पोलीस स्टेशनला पोलीस आलेले आहे. मला रस्त्यावरून त्यांनी मारलेले आहे. माझ्या हातीत तिथं काटे लावलेले आहेत. मी म्हणलं काटे कशाला लावता, मी कपडे धुत होते आणि त्यांनी लगेच मला माराय वडून नेलं. तिकडून आला, लगेच मला मारलं आणि मग त्याची मंडळी आली, पुष्पा, आणि तिने मला धरलं, मारलं. आणि रखमाबाई आली, तिने दांडक्यान मारलं. बारकाबाई आली, तिने दांडक्यान मारलं. रस्त्यावर मला वडून नेलं. तिथं मी गेले, त्याने लगेच दांडक्यानेच हाणायला सुरुवात केली. दोन वेळा झाली त्यांची ही घटना. आणि मी आता काय गप बसणारी नाही. मी आता माझ्याच हातीतून पहिले रस्ता होता, पण मी पासपोर्ट त्यांच्याकडून मागत होते, ते त्यांनी नाही दिला, तर मला लगेच मारायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे आज वाद कशावरून झाले तुमचे? त्याला काट्या लावले त्यांनी, भाऊसाहेबांनी त्यांनी काट्या लावले सगळं. मग तुम्ही काय काट्या काढायला गेले? नाही, मी काटे काढाय नाही गेले. मी कपडे, मी म्हणलं तिथं कायला काट्या लाविता ना, हा, तर म्हणते ट्रॅक्टरवाल्यांना रस्ता नाही देते, असं नाही. मग तुम्ही पासपोर्ट द्या ना, मग मी पासपोर्ट देते आणि तुम्ही वही देता, द्या ना ट्रॅक्टर. मी कुठं अडचण आहे माझी? काहीच माझी अडचण नाही ना. मी सगळं रस्ते काढेल, सगळ्या गटांना माझ्या रस्ते. कोण कोण होतं मारहाण करायला तुम्हाला? बारकाबाई, भाऊसाहेब रावसाहेब, तर भाऊसाहेब आणि ती बारकाबाई, रखमाबाई, पुष्पा यांनी मला मारले. दोन बारे ही घटना झालेली. मी त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला गेले. तुम्हाला एकट्यालाच मारले का अजून कोणाला? बारक्या जावाला मारले, हा. माझ्या मारले. मुलगी आहे, मी सोडवायला गेले तर मला पण मारहाण केलेली आहे. आणि मागच्या टायमाला पण रखमाबाईंनी मला इथं चावली आहे आणि त्यांनी भरपूर मागच्या टायमाला पण मारलेलं आहे. घरच्यांना पण मारलंय, चुलत्याला पण मारलंय, पप्पांना पण मारलंय, लातांनी सगळ्यांनीच मारलंय. रस्ता आमच्या पप्पांच्याच हद्दीतून आहे, पण त्यांनी काट्या लावलेल्या आहे आणि तो म्हणतो की आमच्याच वावरातला हद्द आहे, इथून आम्ही नाही जाऊन देणार, असं निवेदन आहे त्यांचं. तुम्हाला पण मारलंय का? हा. तुमचं काय नाव आहे? सुशीला शंकर. काय झाली घटना, कशी झाली? तुम्ही होते का तिथं? पळत आले खालून वावरातून, मग त्यांना सोडवायला गेले, तुम्ही सोडवायला गेले ते भांडण, त्यावेळेला मार? त्यांना तर लय मारित होते, त्याच्यामुळे मी गेले पुढं. माझं नाव सुनील केशव दुधवडे, राहणार आंबी खालसा मळदवाडी. या ठिकाणी आमच्या रस्त्याचा वाद असून तर त्या ठिकाणी जो भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे आणि रखमाबाई रावसाहेब दुधवडे, भाऊसाहेब मारुती दुधवडे आणि बारकाबाई भाऊसाहेब दुधवडे याने मिळून आणि पुष्पाती भाऊसाहेब दुधवडे या महिलांनी आमच्या महिलाला घरापासून वडून येऊन मारलेले. हे 2 वेळा असं झालेलं आहे. तेव्हा माझी विनंती आहे पोलीस शासनाला, काही ह्या माणसांवर कठोरच्या कठोर शिक्षा व्हावा, अशी मी पोलीस कस्टमेट घारगाव पोलीस स्टेशन यांना मी विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. कारण हे बाह्या माणसाला सुद्धा मारतात, घरातून आमच्या ओढून आमच्या माझ्या पत्नीला सुद्धा मारले, माझ्या भाऊजीला मारले आणि माझ्या मुलीला सुद्धा याने मारलेले. मग ह्या लोकांनी आमची जागा असून आमच्याच हद्दीत आम्हाला मारिता.
तेव्हा तर ह्या मी लोकांना कठोरचे कठोर कायदा झालं कारवाई झाली पाहिजे अशी माझी साहेबांना नम्र विनंती अशी. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे, रखमाबाई रावसाहेब दुधवडे, वारकाबाई भाऊसाहेब दुधवडे आणि पुष्पाबाई भाऊसाहेब दुधवडे सर्व राहणार खंदरमाळवाडी तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.